नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। अशी परफेक्ट नानखटाई, तीही बेकरीसारखी खुसखुशीत तुम्हालाही घरच्या घरी बनवायची आहे का? पहा काय मस्त ही नानखटाई तयार झालेली आहे। परफेक्ट मेजरमेंटनुसार बनवणार आहोत आणि हो, बेक करण्याची परफेक्ट टायमिंग सुद्धा सांगणार आहे, तेही मोठ्या गॅसवरती बेक करण्याचा टायमिंग आणि छोट्या गॅसवरती बेक करण्याचा टायमिंग सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे घरच्या घरी जरी नानखटाई बनवत असाल तरीही बेकरीसारखी खुसखुशीत नानखटाई तयार होणार बरं का। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर पहा, नानखटाई बनवण्यासाठी इथे मी परफेक्ट साहित्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे। ज्या कपात आपण तूप घेतलेला आहे त्याच कपाने सगळं साहित्य घेतले। किती प्रमाणात घेतले तेही सांगते। 1 कप रवाळ दाणेदार तूप घेतलेला आहे। हे म्हशीचं तूप आहे। ह्याच कपाने 1 वाटी साखर घेतलेली आहे। त्याच कपाने 1 कप बेसन पीठ घेतलेला आहे। इथे मी पाव कप बारीक रवा घेतलेला आहे। आपण पहा, बेकरीमधली नानखटाई खातो तेव्हा ती खाताना त्याचा जो क्रंचीपणा लागतो तो रवा टाकल्याने येतो। आता ह्याच पाव कपाने पाव कप मिल्क पावडर घेतलेली आहे। आपण बेकरीसारखी नानखटाई बनवतोय म्हटल्यावर ती टेस्ट तर यायलाच हवी। त्याच कपाने पाव कप कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। कस्टर्ड पावडर टाकल्याने नानखटाई हलकी फुलकी बनते। कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर टाकल्याने नानखटाईला टेस्ट फ्लेवर एकदम बेकरीसारखा परफेक्ट येतो। नानखटाईला आतून छान जाळी पडावी त्यासाठी 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा आणि पाव चमचा मीठ आणि हो, मेन इन्ग्रेडियंट्स तर आपलं राहिलेलं आहे ते म्हणजे मैदा। ज्या कपाने आपण तूप, साखर, बेसन घेतलं होतं त्याच कपाने 2 कप मैदा घेतलेला आहे। 2 कप म्हटलं तर अर्धा किलो हा मैदा वजनी प्रमाणात झालेला आहे। तर हे झालं आपलं नानखटाई बनवण्याचं सगळं साहित्य, तेही आपण एकदम परफेक्ट मेजरमेंटनुसार घेतलेलं आहे। तर चला आता आपण नानखटाई करायला सुरुवात करूयात। सुरुवातीला इथे मी मोठी वाटी घेतलेली आहे। ह्याऐवजी थोडंसं मोठं पातेलं घेतलं तरीही चालेल। तूप काढून घेऊयात आणि थोडंसं साईडला ठेवूया आणि मिक्सरच्या भांड्यात साखर टाकून त्याची पावडर करून घेऊयात। तर पहा, मस्त अशी फाईन पावडर करून घेतली। आता ही पिठी साखर आपण अशी चाळणीने चाळून घेणार आहोत। पिठी साखर चाळून घेतल्याने तुपामध्ये छान मिक्स होऊन हलकं फुलकं हे बॅटर तयार होतं। आता हे चमच्याने छान पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग व्हिस्कने छान एकसारखं फेटून घ्यायचं। पहिल्यांदा ह्याचा कलर बघू शकता कसा हलकासा पिवळसर आहे। 5 मिनिटांनी व्हिस्कने छान फेटत राहायचं। जोपर्यंत ह्याचा क्रीमी टेक्स्चर होत नाही तोपर्यंत फेटत राहायचं। नानखटाई बनवताना ही ट्रिक्स आणि टिप्स अत्यंत महत्त्वाची आहे। ह्या टिप्समुळेच नानखटाई एकदम डबलीने फुलली जाते। थोडासा वेळ लागतो पण नानखटाई डबलीने फुलली हे बघितल्यावर मनही खूप प्रसन्न होतं की आपण ही अशा बेकरीसारख्या परफेक्ट पदार्थ घरातही बनवू शकतो। ह्याचं मनाला समाधान वाटतं। तर पहा, किती व्हाईट क्रीमी कलर आलेला आहे। अगदी व्हिपिंग क्रीमसारखं हे बॅटर तयार झालेलं आहे। एकदम परफेक्ट बॅटर हे तयार झाले कसं ओळखायचं तर पहा, वाटीत थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून बघायचं। जर हे बॅटर पाण्यावर तरंगायला लागलं किंवा टाकल्यावर आलं की समजायचं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे। आता बाकीचं सगळं साहित्य आपण ह्या बॅटरमध्ये चाळणीने चाळून घेणार आहोत। सगळं साहित्य चाळून घेतल्याने पीठ सगळे हलके फुलके होतात आणि त्यामुळेच नानखटाई आपली आतून एकदम हलकी फुलकी जाळीदार बनते। तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरही टाकू शकता किंवा वनस्पती डालडाही टाकू शकता। तिन्हीपैकी जे अवेलेबल असेल किंवा जे टाकायला आवडत असेल ते टाकून बनवू शकता। आणि हो, ही नानखटाई बनवताना आपण दुधाचा किंवा पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आणि करायचाही नाही, कारण त्यामुळे नानखटाई कडक बनते।
जर तुम्हाला हलकी फुलकी जाळीदार अगदी बेकरीसारखी बनवायची असेल तर तूप, वनस्पती डालडा किंवा बटरचाच वापर करा. पीठ मळताना मात्र हलक्या हातानेच मिक्स करा. पिठाची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मला ह्यामध्ये पीठ मिक्स करता येईना, म्हणून मी ताटात काढून घेतले, म्हणजे आता छान मिक्स करता येईल. जर पीठ मळता मळता जर तुम्हाला असं वाटत असेल की पिठाला आपल्या बाइंडिंगच येत नाही, तर तुम्ही 1 ते 2 चमचे तूप टाकून मिक्स करून घेऊ शकता. कारण बेसन पीठ, रवा, मैदा हे असल्यामुळं तूप कमी जास्त लागू शकतं. पिठाला बाइंडिंग येत नाही, म्हणून तूप एकदमही असं जास्तीचं टाकू नका, त्यामुळे ही नानकटाई बिघडू शकते. त्यामुळे लागेल असं 1-1 चमचा टाकून मिक्स करायचं. जर वाटलं तसं बाइंडिंग होत नाही तरच टाकायचं आहे, अन्यथा गरज भासत नाही. तर पहा, छान पीठ मिक्स करून झालेलं आहे. क्वांटिटी जास्त असल्यामुळे थोडं थोडं प्रमाणात पिठाचे गोळे करून घेतलेत. एकदमही ते मळता येईना. तर पहा, छान हे पीठ मी मळून घेतले. आता नानकटाई आपल्याला लहान मोठी ज्या साईजची ठेवायची किंवा त्या आकाराची करायची त्यानुसार गोळे बनवायचे. तर पहा, मी पेढ्या एवढे गोळे घेतलेले आहेत आणि हलकंसं हातावर चपटं करायचं. जास्तही नाही, हलकासा तळ हाताने दाब द्यायचा, पेढ्यासारखा शेप द्यायचा. तर पहा, एकदम इझी आहे करायला, अतिशय सोपं आहे नानकटाई बनवायला. पहिल्यांदा मी सगळे गोळे असेच करून घेणार आहे आणि सगळे गोळे तयार झाल्यावरच बेक होण्यास ठेवणार आहे. तर पहा, सगळे गोळे करून झालेले आहेत. 2 ताटं भरून झालेली आहेत. बेक केल्यानंतरनं हे दुपटीने तयार होणार आहेत. तर चला, गॅसवर आपण कढई प्रीहीट होण्यास ठेवूया. इथे मी मोठी कढई जाडबुडाची घेतलेली आहे आणि तीही मोठ्या गॅसवरतीच ठेवलेली आहे. खालती एक स्टँड ठेवायचं आणि वरती ताट झाकून मोठ्या गॅसवरती 5 मिनिटे प्रीहीट होण्यास ठेवायचं. तोपर्यंत आपण ह्या सगळ्या नानकटाईवरती पिस्ताचे तुकडे किंवा काप ठेवूयात. त्यामुळे दिसायलाही छान दिसतं आणि अगदी बेकरीसारखा नानकटाईचा लुक दिसतो, एकदम परफेक्ट. तर पहा, एका ताटातल्या नानकटाईवरतीच पिस्त्याचे काप लावून घेतलेत. बाकीचे हे बेक करायला ठेवल्यावर लावून घेणार आहे. कढईत बसेल एवढं ताट घेतलेलं आहे. ताटाला मात्र थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. बटर पेपर किंवा फाईन पेपर ही लावून घेऊ शकता आणि अशी नानकटाई थोड्याशा लांब लांब अंतरावरच ठेवून घ्यायच्या. तर इथे मी एकाच ताटात 11 नानकटाई ठेवून घेतल्यात. आता ताट अलगद पक्कडच्या साहाय्याने ठेवून घ्यायचं आणि वरती ताट झाकून 20 मिनिटं ठेवायचे. आता सुरुवातीला मी म्हटलं होतं की मोठ्या गॅसवरती आणि बारीक गॅसवरती बेक होण्याचा टायमिंग सांगणार आहे. सुरुवातीला आपण 5 मिनिटे कढई प्रीहीट करून घेतली आणि नानकटाई बेक होण्यास ठेवल्यावर ताट झाकून 20 मिनिटे लो गॅसवरती ठेवायचे. हा झाला मोठ्या गॅसवरती बेक होण्यास ठेवल्यावरचा टायमिंग. एकदम परफेक्ट टायमिंग आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या ताटातील नानकटाईला थोडासा मार्केटसारखा लुक देणार आहोत. त्यासाठी चाकूने असे चौकोनी आकार देत आहे मध्यभागी आणि वरून पिस्त्याचे कापही लावून घ्यायचे. तर पहा, हेही ताट तयार करून ठेवले. तर इकडे आपली 20 मिनिटेही झालेली आहेत. नानकटाई बेक झाली की नाही ते बघूयात. तर पहा, वाव, काय मस्त नानकटाई झालेली आहे. पण पहा, नानकटाई आपली किती फुलून डबल साईज झालेली आहे. आपण किती छोटे छोटे गोळे ठेवले होते, अगदी पेढ्या एवढे, आणि आत्ता पहा साईज किती डबल टिबल झालेली आहे. मला वाटलंही नव्हतं की एवढी नानकटाई फुलेल, एवढी साईज मोठी होईल. नाहीतर मी कमी ठेवल्या असत्या बेक होण्यास. मला ही गॅरंटी नव्हती की एवढ्या फुलतील. म्हणजेच आपल्या नानकटाईचं एकदम परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे. आता दुसरी नानकटाई ठेवताना मात्र पहा, मी कमीच ठेवलेल्या आहेत. फक्त एका ताटात 5च ठेवलेल्या आहेत आणि ह्याचंही टायमिंग तेवढाच ठेवलेला आहे. तर पहा, 20 मिनिटांनी ह्याही नानकटाई बघू शकता काय परफेक्ट बेक झालेल्या आहेत. हेही ताट काढून थंड होण्यास ठेवूया. आता मी मगाशी तुम्हाला मोठ्या गॅसचा टायमिंग सांगितला. आता छोट्या गॅसवरती जर ठेवलात तर सुरुवातीला 10 मिनिटे
कढई किंवा पातेलं जाड बुडाचं घेऊन प्रीहीट करून घ्यायचं आणि नंतर नानखटाई बेक होण्यास ठेवल्यावर ताट झाकून लो गॅसवरतीच 22 ते 25 मिनिटं ठेवायचं, म्हणजे छान बेक होतात. एकदम अशाच परफेक्ट बेक होतात. तर पहा, दोन्ही गॅसवरती मी ह्या सगळ्या नानखटाई बेक करून घेतल्यात. एकदम परफेक्ट झालेल्या आहेत. तरीही एक शेवटची बॅच राहिलेली होती, तीही बघू शकता. एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. झाले की नाही बेकरीसारखी नानखटाई. पेढे एवढे गोळे घेतलेले होते, त्याची नानखटाई बघू शकता. अगदी डबली टिबलीने फुलून तयार झालेली आहे. तुम्हाला एकदम परफेक्ट बेक झाली की नाही तेही दाखवते, बघू शकता. एकदम छान बेक झालेल्या आहेत. अजिबात करपलेल्या वगैरे झालेल्या नाहीत. नानखटाईला कलरही बघू शकता, एकदम परफेक्ट आलेला आहे. सगळ्या नानखटाई बेक झालेल्या दाखवते, बघू शकता. छान एकसारख्या बेक झालेल्या आहेत. तुम्हाला एक तोडूनही दाखवते, बघू शकता. एकदम खुसखुशीत नानखटाई झालेल्या आहेत. तर आजची ही नानखटाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.